हे परमेश्वरा, तुझ्या हातांनी मला घडवले आहे. मला समजूतदारपणा दे, म्हणजे मी तुमच्या आज्ञा शिकू शकेन. मंगळवार 21 एप्रिल 2026. आज सकाळी आमच्या ध्यानासाठी मी योहान अध्याय 21 श्लोक 19 नुसार शुभवर्तमानातून निवडले आहे. देवाचे गौरव करण्यासाठी तो कोणत्या प्रकारच्या मृत्यूने आहे हे दर्शविण्यासाठी त्याने हे सांगितले आणि असे बोलून तो त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. सुप्रभात मित्रांनो. येशूने पेत्राला त्याच्या भविष्याबद्दल, त्याच्या मृत्यूबद्दल सांगितले आणि मग त्याने त्याला त्याच्या मागे येण्याचे आमंत्रण दिले. या श्लोकाचे आपण मनन करूया. आजच्या सकाळच्या ध्यानाचा विषय आहे, माझे अनुसरण करा. येशू तिसऱ्यांदा शिष्यांना दिसला आणि या वेळी जेव्हा पेत्र आणि इतर 4 जण मासेमारीसाठी परत गेले होते. त्यांना मासे मिळाले नव्हते. येशूने त्यांना उजव्या बाजूला त्यांचे जाळे लावण्यास सांगितले आणि तेथे बरेच काही होते. तेथे इतके मासे होते की जाळे जवळजवळ तुटले आणि त्यांना समजले की तो किनाऱ्यावर उभा असलेला परमेश्वर आहे. आणि मग त्याने त्यांना नाश्त्याला आमंत्रित केले. त्यांना नाश्ता दिल्यानंतर येशूने पेत्राला विचारले, तू माझ्यावर यापेक्षा जास्त प्रेम करतोस का? तो म्हणाला, होय परमेश्वरा, तुला माहीत आहे. पुन्हा तो म्हणाला, माझ्या कोकरांना खायला घाल. दुसऱ्यांदा त्याने विचारले, तुझं माझ्यावर प्रेम आहे का? तो म्हणाला, होय देवा. तो म्हणाला, माझ्या 10 मेंढ्यांवर प्रेम कर. आणि मग तिसऱ्यांदा त्याने त्याला विचारले आणि पीटर थोडा अस्वस्थ झाला. तो म्हणाला, प्रभू, तुला माहीत आहे. येशू म्हणाला, माझ्या कोकराला खायला द्या. त्यानंतर त्याने त्याला सांगितले की तो कसा मरणार आहे. म्हणजेच तो स्वतः तयार होणार नाही किंवा तो इतका अशक्त असेल की इतर लोक त्याला अशा परिस्थितीत घेऊन जातील. आणि मग त्याच्या मृत्यूबद्दल सांगितल्यानंतर येशूने त्याला त्याच्या मागे येण्यास सांगितले. मित्रांनो, येशूने पेत्राला त्याचे प्रेम आहे की नाही हे विचारण्याआधी त्याला बळ दिले. आणि विचारल्यावर त्याने त्याच्यावर एक जबाबदारी, मंडळीची जबाबदारी सोपवली. आणि जबाबदारी सोपविल्यानंतर त्याने त्याला सेवेसाठी हाती घेतल्यामुळे आणि जगाला जाऊन सुवार्ता सांगण्यासाठी त्याला काय परिणाम भोगावे लागले याबद्दल देखील सांगितले. आणि त्याला कशी सेवा करावी लागते, त्याने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या गोष्टींना त्याला सामोरे जावे लागते त्याबद्दल सांगितल्यानंतर येशूने त्याला त्याचे अनुसरण करण्यास सांगितले. मित्रांनो, आम्हाला प्रभूच्या सेवेत आणि मिशनमध्ये राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. आणि आपल्याला हे देखील माहीत असणे आवश्यक आहे की हे सोपे होणार नाही कारण ते आव्हानांनी भरलेले असेल. त्यानंतर आपल्याला प्रभूचे अनुसरण करण्याची आवश्यकता आहे की नाही हे आपण ठरवणे आवश्यक आहे. आपण त्याचे अनुसरण करूया, कारण तो आपला तारणारा आहे आणि तो त्याचे नेतृत्व करील. प्रार्थना. दयाळू देवा, आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुमचे आभार मानतो. आम्ही तुमची स्तुती करतो आणि तुमचा सन्मान करतो. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.